सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीमुळे बराच खलबतं आणि खळबळ झाली। काल दिवसभर संध्याकाळच्या नंतर बऱ्याच त्यावर रिॲक्शन्स आल्या। आज मात्र सुरेश धसांनी स्पष्टपणे या सगळ्या भेटीमागे काहीतरी षड्यंत्र आहे आणि षड्यंत्र करणारा नेता बीड जिल्ह्यातलाच आहे अशाही पद्धती त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। हे षड्यंत्र काय झालं असावं, काय याच्या मागचा उद्देश आहे आणि मनोज जरांगे पाटलांनी कालच आपली दणक्यात प्रतिक्रिया दिली। सुरेश धसांनी मराठा समाजासोबत धोका केलेला आहे हे अपेक्षित नव्हतं। आजच्या अपडेटवर बोलण्यासाठी माझ्या सोबत स्वतः मनोज दादा जरांगे पाटील आहेत। दादा, सुरेश धसांचं म्हणणं असं आहे की ते भेटले, त्या ठिकाणी चर्चा झाली, सगळ्या गोष्टी त्यांनी मान्य केल्या, पण त्यांनी आज एक नवीन खुलासा केला की मला या प्रकरणामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न झाला आणि मस्साजोगचं प्रकरणाचं फोकस हलवण्यासाठी हे षड्यंत्र झालं। नाही नाही, मस्साजोगचं नाव घ्यायची काही गरज नाही त्यांना। हा, मस्साजोगचं प्रकरण हलवायचं आणि फेलवायचं हे असले हे बघा, खोटरडे बयान तुम्ही जितके जितके देताल ना तितके तितके नजरेतून पाडणार आहे। बदनाम करायचं षड्यंत्र तुम्हाला कोणी केलेलं नाही, करायची गरज नाही असं का म्हणतो मी। तुमच्यावर जर कोणी आरोप केला धसांवरती तर मग मात्र आम्ही मराठा समाज खंबीर आहेत ना समोरच्याची जिरवायला। कोण बदनाम करतं बघू द्या बरं, कोण षड्यंत्र करतं बघतो आम्ही। करा धसाला तुम्ही कसं का बदनाम करतात, खानदानी आहेत आम्ही, ओरिजिनल अस्सल आहेत। करा म्हणा बदनाम, तुम्हाला दाखवतोच काच का कसं आहे। तुम्ही गेलात, नाही गेल्यावर गेलं म्हणल्यावर बदनाम आहे। तुम्ही गेलात आणि गुप्त, म्हणजे त्याचा अर्थ असा होतो हे तुमच्यावरती खूप विश्वास टाकला होता, तुम्ही गुप्त भेट घेतली, म्हणजे थोडक्यात हे मॅटर तुम्ही सगळं रफादफा केलं, हे सगळं जाळून टाकलं। कोण षड्यंत्र असलं तुम्हाला बदनाम करायला? देवेंद्र फडणवीस त्यांचं आहे का षड्यंत्र? आहे कुणाचं आहे? बीड जिल्ह्याचा नेता असा असं अरे खोटं केला का आरोप? आम्ही बघतो बरं त्याच्याकडे। पण त्यांनी मान्यच केलेलं, मी भेटलो, दोनदा भेटलो, मान्य केलं। कशामुळं? काय गरज आहे? काय गरज आहे? काय म्हटले माणुसकीच्या नात्याने आजारपण असताना मी त्यांना भेटलो। वाटतं का बरं तुम्हाला तरी हे आणि राज्यातल्या जनतेला तरी? माणुसकी जिवंत ठेवायला का ती आयुष्य होते काय? शेवटचा घटका मोजितो का? शेवटचा घटका मोजितो का? त्याला काय झालं? हा, माणूस वैर कधी संपलं म्हणतो, एखादा वारला तर त्या ठिकाणी भेटीला जातो, त्याविषयी वाटतं की नाही आपलं काय असलं तरी भेटून येऊ आपण। दुखण्याला काय? अरे एवढा मोठा खून केला, इतकं क्रूर येते हो, आणि त्याला तुम्ही भेटता? तुम्हीच सांगितलं ना, असल्याचं काय तोंड बघायचं? काय गरज होती असल्याचं तोंड बघायची? मग तर त्या पंकजा मुंडेने तुम्हाला पाडलं म्हणले, पाडायला लागले, अमकं झालं तमकं झालं, आणि मुंड्याच्या विरोधात लाट होती। तुम्हाला पाडायला म्हणल्यावर मराठ्याच्या पोरांना हातात घेतली की नाही निवडून? पाडून दिलं का? नाही ना दिलं तुम्हाला पाडून। तुम्हाला प्रश्न विचारला होता पत्रकारांनी, पंकजा मुंडे मंत्री झाली, त्याला शुभेच्छा देणार का? अजिबात देणार नाही म्हणे, ती मला पाडायला लागली, तिला काय जवळ करायचं? माझ्या मराठ्याच्या विरोधात फक्त पाडायलाच लागली होती ना, तरी मराठ्याने पाडून नाही दिलं। आम्ही खंबीर आहेत ना, कुणाला पाडून द्यायचं आणि कुणाला नाही द्यायचं ती, आम्ही खंबीर आहेत त्याला, त्या विषयाला। पण ते नुसतं पाडलंच होतं, पण मग साधाच विषय होता, पाडापाडी म्हणजे साधा विषय असतो लय मोठाने। याने माणूसच मारून टाकलेत आपले। क्रूर कोण मग? तिथे इतकी क्रूर नाही मग याची इतकी। आणि मला याचं उत्तर द्या राव, ते म्हणता षड्यंत्र असलं नामकं केलं, नुसती त्याला सर्दी झाली तर तुम्ही त्याला धावत पळत भेटायला गेले 4 घंटे। खरंच तुम्ही जेलला जाऊन देणार का त्याला? जेलात तर लय हाल असतात मग, तुम्हाला सहनच नाही होणार ते जेलला जाणं। तुम्ही त्याला जेलला जाऊन देत नाही, अजिबात नाही जाऊन देत। आणि काय मग सजूकचं मॅटर हे करायले ते करायले, तुम्हीच करायला, तर दुसरं कोण करायले? मार्क देणार आम्ही, शाबासकी देणार त्या नाव बाहेर काढणाराला। खरंच त्या बावनकुळे साहेब का कोण आहेत का, खरंच मार्क द्यावं लागते। आंध्रात झालेली चोरी त्यांनी उघड आणली, इथं डाका पाडलाय मग। पण त्यांचं म्हणणं असं आहे की तिथं भेट झाली, तिथं प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आहेत भाजपचे, ते माझे बॉस आहेत, माझ्या बॉसचा मला आदेश आला होता जेवायला ये, मी त्या ठिकाणी जेवायला गेलो, पण धनंजय मुंडे त्या ठिकाणी येणार हे त्यांना माहीत नव्हतं। अहो तुम्ही म्हणता ते दोनदा भेट झाली, ते सांगतात मिटून घ्या मॅटर, तुम्ही म्हणता अचानक भेट झाली। सबादने हानो माणसानं पटन अशी, हे भोळा भाबडा समाज आहे राव। तुम्ही किती सबादने आणलं तर तुम्हाला वाटतं तुम्हाला लय अक्कल आहे, समाजाला थोडीफार अक्कल असेल ना का नाही? समाज संकटात सापडला,
समाजाने तुमच्यावर विश्वास टाकला, भोळा बाबडा समाज आहे, सरळ आहे, सरळ लोकांची अशी फसवणूक नाही करायची. मी तुम्हाला काय म्हणते ना, त्याला घरात घेतलं. गरीब मराठ्यांनी विश्वास टाकून घरात घेतलं. तुम्हाला कुणी घरात घेत नव्हतं. हे सत्य आहे. तुम्हाला घरात घेतलं राव, आणि तुम्ही ते घर जाळून टाकलं. जाळणार होते दुसरी, राख रांगोळी करून गेलात तुम्ही विश्वासाची. वाटत नव्हतं धसांनाकडून एवढा विश्वासघात होईल. असे आमदार येते जातात किती कमी. समाज समुद्रासारखा आहे, त्याचं काय होत पण नसतं. धस असंही म्हणतात की मी भेटून आलो त्या ठिकाणी, मी कुठेही कॉम्प्रोमाइज केलं नाही, हे स्वतः बावनकुळे आज प्रेस घेऊन सांगितलेलं सकाळी. मात्र मी इथून पुढं हे प्रकरण कसं हाताळेल, मी या प्रकरणी कुठेही मागे जाणार नाही, यावर तर लक्ष ठेवावं लागेल. ते काय करू, काही करू, आपल्याला काही देणं घेणं नाही त्या विषयाचं. काय करायचं ते करा. ते मॅटर दबलं, सगळे आरोपी सोडणार आहे टोटल. तुम्ही असं का म्हणताय? खरंच कॉम्प्रोमाइज झालंय तिथं? 100% तो विषय संपला. तिथंच माझ्यावर सुद्धा षडयंत्र रचलं गेलं जणू. मला लय माहिती येणार आहे आता 4-5 दिवसात. एखाद्या दिवस सोमवार संध्याकाळपर्यंत सुद्धा भरपूर येईल. कारवाई मराठा आंदोलनावर करायची, तेच षडयंत्राचा एक भाग आहे. तुमच्यावर कारवाई होईल? मी का जायला जलाल भेटोय? पण तुम्हाला अशी का भीती वाटायला लागली? मग असं का वाटायला लागलं? बदनामीचं षडयंत्र. ते काय अटक करतात मला, ते काय अटक करतात. आणि कर चल, मी तयारी. लय षडयंत्र रचले जणू. गरीब मराठ्यांचं काम करायला निष्ठेनं हे कोणत्याच पक्षाला जवळ करत नाही, काय नाही, कोणत्या आमदार खासदाराला करत नाही. मी मूजितच नाही रे. तू किती षडयंत्र रचव, किती बदनामीचे षडयंत्र रचव, फडणवीस असू दे नाही तर कुणी असू दे, 7 पिढ्या येऊन दे, तरी मी भेट नाही, मूजित बी नाही. चल जाय तिकडे. षडयंत्र फिंद्र मराठ्याचंच कल्याण करणार. हे षडयंत्र फेडयंत्र रे, फक्त जरा माहिती येणार आहे मला, असं म्हणतोय मी. कोण आहेत, कोण होते, काय काय विषय ठरले. अहो लोक इतके चाभरे आहेत. तिथे 3 जण होते, चंद्रशेखर बावनकुळे, असं झोपेत नाही राहायचं मला. सुरेश धस आणि धनंजय मुंडे, असं त्यांनी 2-3 सगळ्यांनी सांगितलं. बदमबाई लोक लय चतुर झाले बरं आता. लय चतुर झाले, लय या भेटीत बरंच शिजलं. लय आनंद वाटतो आमच्या मराठ्यांच्या आमदाराला. मराठा समाज संपताना बघायनं आमच्या मराठ्याच्या आमदाराला आनंद वाटतो. खूप चांगल्या कुळात जन्म घेतला यांनी, की यांना मराठा संपावसा वाटतो. षडयंत्रात सहभागी आहेत. पण धनंजय देशमुखने काल प्रतिक्रिया दिली त्यांच्या भेटीवर. त्यांचं म्हणणं असं आहे की मला त्या भेटीची काही घेणं नाही, अण्णांनी एक भूमिका घेतलेली, ती भूमिका ते शेवटपर्यंत फॉलो करतील असा माझा विश्वास. करतील ना, आम्ही कुठं काय म्हणतो. बेस्ट फॉलो करणार आहेत एकदम सगळं सोयीला. आता ते बावनकुळे साहेबाचं ऐकून जेलातल्या बी आरोपीला भेटून येते ना सगळ्या. काही हाई नाही, खायला प्यायला केळं फिळं आहेत का नाही, आज भजे फिजे जिलेबी फिलेबी, आता ते सगळं बघते ना, गोदाड्या सगळं. मग ते भेटायला का हरकत आहे? खून केलाय ना त्यांनी, भेटायला का हरकत आहे? पण दवाखान्यात भेटणं, जेलमध्ये भेटणं थोडा फरक आहे. नाही, काय फरक आहे त्याचा? त्यांच्यासाठी सारखंच हाटला सारखं ते काय नाही, ते जमतं. ते गुंडाला, क्रूर काम करणाराला सरकार चालवतो ना शेवटी. असं काय करता मग? निधी उपलब्ध करून देतो, निवडणुकीला पैसे देतो कचाकच. यांचे थोबड बंद कशामुळे आहेत? कामं देतात, हे करतात. काय करायचं? खून मरणात मराठ्याची पोरं मेले ते मेली. आपलं राजकीय करिअर तर घडण ना त्यांचं. सुप्रिया सुळेंनी पण आज असं म्हटलं की सुरेश यांना धस भेटले असेल, पण मॅनेज होणारा नेता नाही. मॅनेज होणारा नेता नाही. त्यांच्या तालमीतला आहे, त्यांना काय चांगले आहेत त्याचे सगळे. सारे एक गठ्ठा आहे ते. तुम्ही यांना साथ द्या, यांनी त्यांना साथ द्या, आम्हाला गरीबाला मराठ्याला संपवा. हे सगळे सारखेच आहेत, सगळे हे नमुनेबाजाचे सगळे. साहेब तुम्ही या भेटीतून फार नाराज झालेले दिसताय. 100% मी लय विश्वास टाकला होता. मी कोणत्याच नेत्याला समजत नाही, मुख्यमंत्र्याला नाही, कोणाला नाही. ना भाजप नाही, राष्ट्रवादी नाही, काँग्रेस नाही, शिवसेना नाही, कोणी असू द्या तुम्ही. भाजप असू नये तर तिकडे काँग्रेस असू नये तर बेसराम असू. मी समाजापेक्षा मोठं कोणालाच म्हणत. समाजच देव, समाजच माझं कुटुंब परिवार आहे. कोणाला मोजित नाही. धोका दिला ना माझ्या समाजाला, मी सोडी सुद्धा नाही. मी एवढा विश्वास टाकला होता की ते अख्खा मराठा समाज उभा केला होता. 17-18 आमदार उभा केले मी, आजी माझी ताकदीनं. एक जीवन उभा राहा. बाकीच्या जागेवर आहेत, पंचापक्षात असू द्या, ते नाही बेमानी करीत मराठीशी. सगळ्या पक्षाचे आहेत. आजी आहेत, माझी आहेत, खासदार आहेत. आजी माझी खासदार 4-5 आहेत, 15-16 आजी माझी आमदार आहेत. सगळ्यांना सांगितलं पक्ष फिक्ष गेला का द्यायचे गांडीत तिकडं, तुटून पडा सगळे. समाजासाठी काम करतो ना, उभा राहायचं. अरे पोट्टे काय म्हणायला लागले होते राज्यात, साहेब
मी तुम्हाला एक गोष्ट खरी सांगतो, निवडणुकीच्या काळात आमदार मंत्री आपल्या प्रचाराला असणं, खासदार असणं, मुख्यमंत्री असणं आणि सरकार असणं, आपल्या बाजूनं प्रचारात फळी असणं आणि निवडून येणं काही आनंद नाही त्याच्यात. पण सगळ्या फळ्याविरोधात असणं आणि एकटा माणूस पडणं, धसांना एकटा पडला होता, एकटा असणं आणि ते निवडून येणं, अरे आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद असतो तो. आणि त्याबाबत धसांच्या बाबत घडलं होतं. समाधान साथ दिली त्यांनी. साथ दिली म्हणजे पोरांनी शेवटच्या टप्प्यात 6 दिवसात निवडणूक हातात घेतली. 300-325 पोरं असे आहेत की धसाचं थोबाड सुद्धा बघितलेलं नाही केव्हा, आणि बघणार बी नव्हते. असे तुटून पडले होते. 73 गावं वाचाच फिरली त्यांनी आणि गोलालाच फेकून दाखवला. का? मुंड्यांच्या विरोधात लाट होती. याला लाट नाही कळाली. यांनी या धसांनाने लाथ मारायला पाहिजे होती आमदारकी पदावर, खासदारकी पदावर. 1,67,000 मतदान पडलं असतं, पुन्हा उभा राहिलं असतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हणा तुम्ही यांना दोघाला किती कावटाळा, तुम्हाला 0च मतदान आहे त्यांचं. 5 वर्षांनी गोड बोला, 10 वर्षांनी गोड बोला, 0. आणि आज तुम्ही मराठ्याकडून बी संपायला लागलात आणि इकडून बी संपायला लागला. तुम्हाला काही वाटायला पाहिजे होतं. आम्ही मोकळा हात सोडला होता, मोकळा. डुकून सुद्धा बीडकडे बघत नव्हतं आम्ही की माणूस लढतोय ना, लढू द्या, निबारे लढू द्या. इतक्या लवकर काय म्हणतात ना, काय खरंच ना, मला ना. पण ते तुम्हाला ते बोलताय की मनोज दादा जरांगे पाटील माझं दैवत आहे, ते चिडून बोलले असतील, त्यांच्या मनात राग आहे, मी खऱ्या गोष्टी त्यांना सांगेल, भेटेल, त्यांची नाराजी दूर मी 100% करेल, कारण मी त्यांच्याशिवाय ते माझ्याशिवाय असं आमचं गणित तुटू शकत नाही. तुम्ही भेटणार का त्यांना? ते आले नाही, माझी इच्छाच नाही कोणालाच भेटायची. 8-10 दिवसांनी, 15 दिवसांनी. माझी इच्छाच नाही. समाजाने काही कमी केलं का तुम्हाला? जे तुम्ही मागितलं, जसं की एखादं लेकरू बापाला मागतं, काही कमी पडून दिलं का? समाज बाप आहे आपला. तुम्ही जे मागितलं ते समाजाने तुम्हाला कमी पडून दिलं का? लागल ते प्रेम केलं. धसांनाला लागल ते प्रेम केलं, पाहिजे ते दिलं. आणि राजकारणात काय पाहिजे असतं माहिती आहे ना? गुलाल. आणि तो गुलाल तुम्हाला कधीच मिळू शकत नव्हता. तुमच्या छातीवर हात ठेवून सांगा तुम्ही, तुम्हाला मिळणार होता का? नाही दिला. इतक्या लवकर इतका विश्वासघात समाजाशी होईल आणि तुम्ही इतक्या लवकर मराठ्यांचे मान तोडून फेकून देताल राजकीय स्वार्थासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी, आणि तुम्ही त्या क्रूर हत्या घडून आणणाऱ्या माणसाच्या तोंड बघायला जातात, ही आम्हाला कोणालाच अपेक्षा नव्हती. पण एक जाता एक शेवटचा प्रश्न विचारतो, कदाचित तो तुम्हाला आवडणार नाही, पण तुम्ही त्यावर बोलणार मला माहित आहे, की धसांचं ज्या पद्धतीने काम चालू होतं बीडमध्ये, त्यांना मराठ्यांचा नेता करायचा असं काहीतरी षड्यंत्र चाललेलं आहे, आणि तुमची प्रतिमा कमी करण्याचा प्रयत्न सुद्धा धसांना उंच करून असा प्रयत्न झाला, अशी चर्चा झाली राजकीय, ती तुमच्यापर्यंत सुद्धा पोहोचली होती. अहो, मग मला म्हणायचं असतं त्या टायमाला म्हणलं असतो राव मी. आम्हाला उलट आनंद होता, एका जिल्ह्यात काम करणारा माणूस होता. काय लोड घ्यायचा, तर जातीचं काम करताय ना, काय नेतृत्व फितृत्व कोणाला पाहिजे, कशाच नेतृत्व. एवढे खुशी नसती तर इतका ठसून उभा राहिला असतो का? मनातलं विचारा बरं त्यांना, मनातलं विचारा बरं त्यांना. बोला मनात जातवा नसल्यासारखं खरं. अरे तसले जर असतो ना कोणशी, त्याच टायमात सभेतून ठेवलं असतं. इतकं नीच विचारायचं नाही आम्ही. मी सरळ आहे आणि माझ्या सरळपणाचा, भोळेपणाचा फायदा यांनी उचलला. आणि वाटत नव्हतं आम्हाला की समाजाशी गद्दारी होईल म्हणून. त्यांचे आहेत समाजाचा, माझ्या जातीचा तिरस्कार करणारे मुख्यमंत्री फडणवीस, ते 100% आहेत. ते तिरस्कारच करणार आहेत, ते एका बदनाम करणार आहेत. मग ती बैठक नुसती बैठक नव्हती, तर फार मोठं षड्यंत्र झालं असं तुमचं म्हणणं आहे. लय मोठं आहे ते. आता ते हळूहळू बाहेर येईल. सगळं उलट लय कौतुक सांगणारच की त्यांनी रात्री टाकलेला डाका, रात्री केलेली चोरी गुप्त, आता हे उघड झालं म्हणून ते बदनाम षड्यंत्र म्हणायला लागले दसांना. उघड झालं म्हणून, उघड झालं नसतं दबलं होतं नाही, आहे का कोणाला माहीत? म्हणजे तुम्ही गुपित जाऊन मिळता एकामेकाला. म्हणजे तुम्हाला संतोष भैया किंवा ह्या मराठा समाजापेक्षा, म्हणजे ज्यांनी तुमची इज्जत वाढवली राजकारणातली, संपलेली, कारण तुम्ही ह्यावेळेस जर गेले असते तुम्ही संपले होते. आम्हाला सांगायचे, आम्ही नाही ऐकलं. आम्हाला सांगायचे, नाही ऐकलं आम्ही. काय आम्हाला म्हणायचे हे असलंय तसलंय, ते खूप लोक सांगायचे. आता खत्री वाटायला लागली. खूप लोक सांगण्यापेक्षा त्यांचे ते आमदार आजबे काकाच म्हणले होते, अरे हे लय बेकार आहे. अरे म्हणलं मराठा हे सगळ्यांनी जरा जीव लावला पाहिजे एकमेकाला, लावला पाहिजे एकमेकाला जीव सगळ्यांनी. ग बसले बिचारे सगळे. आता ते खरं वाटतं.
पण बऱ्याच लोकांचं म्हणणं असं आहे की धसांना डॅमेज करण्यासाठी बीडमधूनच प्रयत्न होतो. आयला डॅमेज मी म्हणतो तुम्हाला अशी हिंमत दाखवा बरं कोणाची. त्यांनी काही केलं नाही, डेट टप्पर आहे, लावा बरं केसाला हात त्यांचे, दाखवतो आम्ही. षड्यंत्र फिड्यंत्र तर कोलतो आम्ही. हा तुम्ही रचलेली मराठी मोजित नाही तुम्हाला, ती वेळ येऊन द्या फक्त. हा ती वेळ येऊन द्या फक्त. तुम्ही चुका करता, भेटीमुळे चुकलंय सगळं. केलीच चूक आहे कधी चूक नाही. तुम्ही खून दाबायला गेलात, तुम्ही त्याला सोडायला गेलात. सरळ सरळ ते कोण आहे ते चंद्रशेखर बावनकुळे. हा ते बावनकुळे साहेब सरळ सरळ म्हणले 4 घंटे बोलला, हे मॅटर सोडून देता असलं बघा. म्हणजे याचा अर्थ धनंजय मुंडे 302 मध्ये आहेत, 100% खुनात येतो, सोडून द्या म्हणजे काय. आणि हेच भाजप पक्ष असा आहे की भ्रष्टाचार बाहेर काढतो. ते किरीट सोमय साहेब आडवड मेलं ते बाहेर काढणारा माणूस आहे, आणि तुम्ही थांबवा म्हणता त्याचा भ्रष्टाचार. जमतं का काही असं ते बोल. त्याचा अर्थ काय म्हणजे भ्रष्टाचार काढणारे तुम्ही, सुपडा साफ करणारे भ्रष्टाचाराचा तुम्ही, आणि तुम्ही म्हणता थांबवा. तुम्ही तर म्हणायला पाहिजे मुळा जाळा सकट संपलं पाहिजे. ही कुठली पद्धत आहे? हे तुम्ही मराठ्यांना गोड बोलून तिरस्कार दाखवायला लागलात. फक्त तुम्ही मीडियावरती काही दाखवत नाहीत, आतून तुम्ही फुल षड्यंत्र संपवायचा करतात. पण ज्या दिवशी मराठ्याला कळन ना, त्या दिवशी तुमची जर निशाणे उतरले ना, तर आमचे बी खानदान मराठ्यांची नाही. हे लक्षात. षड्यंत्र रचता काय बेट्या हो, कायचं मुख्यमंत्र्यांना कायचं काय रे, एक 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 टप्प्यात गेम करता काय. ही कुठे ग्रुप यांनीच संपविला पक्षात घेऊन. आता धसं बी हे संपवायला लागले. मराठ्यांच्या आमदाराला सुद्धा लाज वाटल्या पाहिजेत. बघा जरा शिका त्यांचं, लाजा धरा. एवढे मोठमोठ्या घराने तुमचे बी, आतून राजधानी एक. माझा सल्ला आहे तुम्हाला मराठ्याला, तुम्ही सगळ्या पक्षात असताना, भाजपात असताना, बेसरामात असताना, काँग्रेसात असताना, शिवसेनेत असताना, काँग्रेस राष्ट्रवादीत असताना, आतून जरा शिका. आपले वाचवायचे. सल्ला आहे माझा तुम्हाला. एक ना एक दिवस माझ्या या सल्ल्याची आठवण येईन तुम्हाला की आपण हे करायला पाहिजे होती प्रक्रिया. हे आतून एक हे सगळे गोड बोलून एकाला संपवितेत, एकाला जवळ धरतेत, एकाला संपवितेत, एकाला जवळ धरतेत. घराने संपवायला लागलेत. मला हे सांगायचं नव्हतं, पण IBN लोकमतच्या माध्यमातून मी तुम्हाला एक गोष्ट प्रामाणिकपणानं 1 मिनिटाच्या आत मराठ्यांना सांगतो. माझं तर काम सुरू आहे. पण तुम्हालाही सांगतो की तुम्ही सगळ्या पक्षातले मराठे, जशी धसांची भेट कळली नाही तसं जरा आतून गपचिप रात जा एक, आणि एकमेकाला वाचवी. असे घरानेत आपले काही की खूप मोठालेत, यांना संपवायचे होते. मग ते संपण्याऐवजी ते भाजपाकडे गेले. नाव घेऊ का मग? त्याच्यासाठी लाजा वाटून देऊ नका. संकेत कळून घेत जा. राजकीय संकेत जे म्हणतात ना, ते संकेत समजून घेत जा. थोडक्यात मराठ्यांच्या नेत्यांनी चुका करायला नको, नाही तर त्या चुका धरून नाही तुम्हाला केले तरी एखाद्या बार हे पालतं उलतं पटाकते. मराठ्यांची जिरवायची यांच्या डोक्यात गुंडी आहे. यांच्या डोक्यात गुंडी आहे, हे समजून घ्या जा सगळेजण. मग ते सगळे असतील, अजितदादा पवार असतील, शिंदे साहेब असतील, विखे असतील, तुम्हाला सांगतो चव्हाण असतील, थोरात कंपनी असल, मोहिते कंपनी असल, म्हणजे आता सगळ्या पक्षातले म्हणतो मी तुम्हाला. म्हणजे या उद्धव ठाकरे साहेबाच्या शिवसेनेतले बी, शिंदे साहेबाच्या शिवसेनेतले, अजितदादांच्या शिवसेनेतले, शरद पवार साहेबाच्या शिवसेनेतले, आणखीन कोण राहिलं, भाजपमधले मराठी, काँग्रेस, दादा शरद पवार राष्ट्रवादी, सगळे जेवढे मराठी त्यांना एक सल्ला आहे की आमदार, खासदार, मंत्री आतून एक रात जाण, ओळखून घेत जा. गेम टाकलाय, गेम तोडायचा. गेम टाकला, तोडायचा. मायाळू बना जातीसाठी. तुम्हाला सगळ्या जातीचे मतं लागतात हे खरंय, पण ज्यावेळेस सगळ्या जातीचे मतं घेऊन जातात ना, त्यावेळेस हे षड्यंत्राचे येतात. तुम्ही काय म्हणता माहिती आहे का, आमदार खासदार त्याचं व्हायला ना, आपल्याला काय करायचं, उद्या तुमच्याकडे बी ते येणार आहे. इथून पुढची भूमिका जरा बदला. पावलं टाकताना जरा एकमेकाच्या हिताचे टाका. भाजपचा जरी अडचणीत आणला तरी त्याला शिवसेनेने मदत करा, शिवसेनेची अडचणीत आणला तरी त्याला राष्ट्रवादीच्या मराठ्यांनी मदत करा, काँग्रेसच्या मराठ्यांनी मदत करा. एकमेकाला मदतीचा सल्ला द्यायला लागलोय मी, आणि ह्यो तुमच्या हिताचा राहणार आहे राजकारणासाठी. बघा तुम्हाला पटतंय का आता, तुमचं राजकीय करिअर खराब होऊ नये, खलास होऊ नये. हे कित्येक तरी घराने सांगू शकतो मी. एवढेच 20-25 नाव घेतले म्हणजे एवढेच नाहीत, हे तुम्हाला अशी लाईनीत नावं घेतो मी, लय मोठे.
लय मोठे आमदार घेतले याच्यात, नुसते शिंदे साहेब घेतले आणि कुठं अजितदादा नाव घेतले पण याला किंवा चव्हाण साहेब घेतले. मराठा नेतृत्व पण जबाबदार आहेच ना या सगळ्या गोष्टीला. आता तुम्ही ती सुधारणा करा ना. आम्ही सल्ला काय देतोय तुम्हाला की जेवढे घराणे आहेत मोठमोठाले, आता आमदार सगळे आले ना, मी सगळ्या पक्षाचे नावं घेतले, म्हणजे हे 10 नावं घेतले म्हणजे यांना टार्गेट नका करू. जर तुम्ही आता टार्गेट व्हायला लागलात बारी बारी तुमचं आत्मपरीक्षण एकटे करा. एकटे पाडून होत. हा, एकटे पाडून कार्यक्रम करायला लागलेत नाही, यांना हे तिरस्कार, यांना बांधायचं तुम्हाला खुटीला. बांधले गेलेत काही लोक. हा, तुम्हाला कुठेला बांधायचंय आणि कवर भेटा तुम्ही तरी. मग आता जर सगळ्याच्या नरड्यावर सूर्य येणार असली बार तर मग एकदा वाहून द्या. समजून घ्या, तुमच्या लेकरा बाळाच्या राजकीय हितासाठी सुद्धा सांगतोय मी, आणि तुमच्या वैयक्तिक हितासाठी सुद्धा सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या आमदाराला, खासदाराला आणि माजी आमदाराला, माजी खासदाराला हे सल्ला आहे माझा की तुम्ही आतून जरा एकमेकाचे सल्ले घेऊन आतून जरा गुप्त एक राहत जा. एखादी तुमचे जिरवायला लागले ना आतून, तुम्ही त्याच्या आतून कायम जिरा. उघड्या डोळ्यानं आपला समाज समतानं बघू नका. पण हा राजकीय लढा पाहिजे. ते कळून देत नाहीत. तुमचा गेम केला तुम्ही कळून देऊ नका. मराठा आम्ही संपून दिला नाही म्हणून. बघा, डोका लावा यार, माझी तुम्हाला हात जोडून विनंती. नसता एक संपिणार आहेत. एवढा तिरस्कारानं भरलेले आहेत हे लोक. काही सरकारमध्ये काही लोक एवढे तिरस्काराने भरलेले आहेत मराठ्यांच्या की प्रचंड. थोडी जात सांभाळा, जात तुम्हाला 100% सांभाळेल. पण यातल्या चुका करू नका. निश्चितपणे या ठिकाणी आपण बघितलं की मनोजदादा जरांगे पाटील यांनी धसांच्या बाबतीत थेट सांगितलेलं आहे की मला त्यांना भेटायची इच्छा नाही, त्यांच्याकडून जे अपेक्षित नव्हतं ती कृती झालेली. मात्र दुसऱ्या बाजूने मनोजदादा जरांगे पाटील यांनी एक फार महत्वाचा संदेश मराठा नेतृत्वाला दिलेला आहे की विविध पक्षात जरी असलात तर तुम्ही आतून एक राहा, नाहीतर एकट्याला पाडून तुमचा गेम होईल, राजकीय गेम. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, आंतरवाली, सराटी.